दोघांच्या भांडणात तिसऱ्याची आघाडी। एकीकडे भांडूपच्या प्रभाग क्रमांक 114 मध्ये खासदार संजय पाटील यांची कन्या राजवल पाटील आणि मनसेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष अपक्ष उमेदवार असलेल्या अनिशा माजगावकर यांच्यातील चढाओढीने राजकारण तापले असताना याच प्रभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार फेरीने शिंदे सेनेच्या उमेदवार सुप्रिया संजय धुरत यांचा विश्वास वाढला आहे। त्यांनीही प्रचारात आघाडी घेतल्याने या प्रभागात तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे। अखेरचा रविवार असल्याने प्रत्येक सोसायटी, चाळ, डोंगर परिसर पिंजताना दिसल्या। प्रचंड प्रमाणात आम्ही सगळेजण एकत्र होऊन आज प्रचार करतो आहे। प्रत्येकाच्या घराघरात जाऊन भेटतोय की तुम्ही मला का संधी द्या, या संधीचं मला सोनं करायचं आहे। यासाठी कशा प्रकारे काय उद्देशाने मी उतरली हे मी प्रत्येक घराघरात सांगत आहे। असं तर आपला प्रचार चांगला होतोय। लाडकी बहीण योजना तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून चांगली काम करते, परंतु नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांना तुम्ही काय उपाययोजना करणार आहात, त्यासाठी नागरिक आम्हाला क्वेश्चनिंग करत आहेत। आणि तुम्ही स्थानिक उमेदवार, मेन म्हणजे मी त्यांना हे सांगते की स्थानिक उमेदवार असेल तर तो स्थानिक समस्या जाणतो, तर याच्यामध्ये या माध्यमातून आपण त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देतच आहोत। असं बघायला गेलं तर आपला जो प्रभाग आहे हा कोकणवासियांचा पट्टा आहे आणि बघायला गेलं तर हा डोंगराळ प्रदेश आहे, त्यामुळे स्लम एरिया आहे, दाटीवाटीने राहणारी वस्ती आहे, त्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यांच्या नाले गटारं तर आहेतच, ह्या गोष्टी पण आहेतच। त्यामुळे ते जरी खासदारांची कन्या इथे असली तरी ती या प्रभागातली त्या स्थानिक नाही आहे, ती स्टेशनला राहते। त्यानंतर दुसऱ्या ज्या आहेत त्या त्यांची त्यांच्या युतीमध्ये युती धर्म पाळला नाही म्हणून त्या लढत आहे, त्या अपक्ष आहेत। त्याची जरी असली तरी पण विकासाला जो जोड लागते महायुतीची ती महत्त्वाची आहे। त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं बघायला गेलं तर आपण आपलं कार्य चांगल्या प्रकारे विकास करू शकतो, त्या विकासाला निधी आणू शकतो आणि त्यासाठी समस्याचं उत्तर सन्माननीय आमदार जे आपले आता आहेत या पक्षाचे ते आहेत। त्यामुळे त्यांनी 1 वर्षाच्या कालावधीत खूप कामं केलेली आहे की सन्माननीय आमदारजी अशोकदादा पाटील जे आहेत त्यांनी 27 रस्त्यांचं इथे वर्क ऑर्डर आणलेले आहेत आणि ते अधिवेशनामध्येही ते बोललेले आहेत। हा मुद्दा भांडूपचा मेन हा आहे आणि त्याच्या विकास होण्यासाठी गरजेचं आहे। त्यामुळे ते रस्ते आल्यानंतर त्यांना आपण त्या रस्त्यांवर वाहतुकीचे नियम लावणार आहोत। त्यानंतर फेरीवाले म्हणजे किंवा भाजीवाले जे असतील बाजूचे त्यांना रस्त्यावाल्या साईडला न वळवता आपण त्यांच्या त्या साईडला करून रॅलिंग लावून वाहतुकीला रस्ता मोकळा करून देणार आहोत। त्यानंतर आपण बस स्टँडसाठी आरक्षित भूखंड घेतलेला आहे जो कडी मशीनला आहे, तिथे जे गावाला जायला गौरी गणपतीच्या बसेस येतात तर त्याच्यासाठी आपण तो बस स्टँड सुसज्ज असा घेणार आहोत। रेल्वे थांबा करण्यासाठी आपण भांडूप स्थानक हे आपण सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्याच्यावर जोर टाकत आहोत। त्यामुळे बघायला गेलं तर विकास हा होणार, कारण आमदारांचा निधी आणि नगरसेविकाचा निधी हा मिळून हा विकासाला गती मिळणार आहे।